नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आळू वडी. त्यासाठी आपण आळूची पाने धुवून निथळायला ठेवलेली आहेत. मिक्सरला कोथिंबीर, लसूण, थोडासा गूळ, हिरव्या मिरच्या, जिरं, ओवा आणि धणे बारीक करून घेणार आहोत. आता हे थोडे बेसन पीठ, त्यात थोडे मीठ घालू आणि आपण वाटून घेतलेले हे वाटण घालून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून त्यात ते मिक्स करून घ्यायचे आहे. आपण मिक्स केले आहे त्यात थोडीशी हळद घालून घेऊ आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घेऊ. परत हलवून मिक्स करू. आता आपण पानांना हे कालवलेलं मिश्रण लावून घेऊयात. आता त्यावर दुसरं पान ठेवून घेऊ. दुसऱ्या पानालाही असेच मिश्रण लावून घ्यायचं आहे. आता आपण त्यावर तिसरं पान ठेवू व तिसऱ्या पानालाही बेसन पिठाचं मिश्रण लावून घेऊ. आता तिन्ही पानं आपण असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. असे फोल्ड करून घ्यायचे आहेत. आपल्या वड्या भरून रेडी आहेत. त्या आपण कुकरला लावून वाफवून घेणार आहोत. आपल्या आळू वड्या आता उकडलेल्या आहेत, त्याचे कट करून घेऊ. आपण आळू वड्याचे असे काप करून घेतलेले आहेत. कढई गरम करायला ठेवली, त्यात तळण्यासाठी तेल घालून घेतले आहे. आता आपले तेल गरम झालेले आहे, त्यात वड्या सोडून घेऊ. आपल्या वड्या छान कुरकुरीत तळून झालेल्या आहेत. आता त्या काढून घेऊ. दुसऱ्या वड्या तळायला टाक. आपल्या दुसऱ्याही वड्या तळून रेडी आहेत. हे पहा, आपल्या आळू वडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. एकदम कुरकुरीत अशी झालेली.